नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन झाला, म्हणजे 6 जून ही झाला आणि तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही झाली. तर या दोन्ही दिवशी मला रायगडला जाता आलं नाही, पण रायगडच्या सदरेवर आपण जे गाणं लिहिलं होतं की शिवबा राज माझं छत्रपती शोभलं, खूप लोकांनी हे गाणं त्यांच्या स्टोरी स्टेटसला ठेवलं किंवा सदरीवरती सुद्धा ते गायलं गेलं. तर मला इतका आनंद झाला की जरी मला जाता आलं नाही तरी आपल्या धन्याच्या दरबारी आपली शब्द सेवा रुजू झाली. त्यांच्या चरणी जो शब्दांचा मुजरा केला होता तो पोहोचला असेल. या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं, या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं, आणि शिवबराज माझं छत्रपती सोबले. मे एंड 28 मला आठवते 29-30 मेला काहीतरी मला फोन केला होता की संतोष आपण असं एक गाणं करतोय, शिवाजी महाराजांवरती आहे, तर तू करशील का? तर ऑब्विसली नाही म्हणण्याचा संबंधच नव्हता. एक तर शिवाजी महाराजांवर गाणं, दुसरं देवदत्त दादांबरोबर गाणं, तर ऑब्विसली नाही. आणि राज्याभिषेक सोहळ्यासाठी लिहायचं होतं गाणं मला फार, कारण मी आदल्या वर्षीचं हे गाणं जे आहे ते ऐकलं होतं आणि ते तुफान चाललं होतं, तुफान व्हायरल होत होतं, प्रत्येकाच्या तोंडी बसलं होतं आमच्या शाहिरांचा आवाज. आणि मी म्हटलं की नक्कीच बघूया, मी नक्की लिहायला तयार आहे. मला आठवतंय शनिवार होता तो, बहुतेक 30 का 31 मे अशी काहीतरी तारीख होती. हो, शनिवार होता. आणि त्यांनी मला एक ट्यून पाठवली होती आधी, तर त्या ट्यूनवर मी गाणं रचलं आणि ते आम्ही जे आमचे कोलॅबरेटर आहेत. हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाण्यात सुद्धा श्रीपती भूपतीचे जे आमचे प्रतीकदादा लोखंडे आहेत त्यांचा एक खूप हातभार आहे. मी सांगितलं होतं की श्रीमंत योगी जे गाणं लिहिलं ते प्रतीकदादांनी, त्याच्यात खूप मोठा वाटा आहे ही सगळी टीम बांधण्याचा. किंवा माझं आधीचं श्रीपती भूपतीच्या आधी एक गाणं लिहिलं होतं त्यांना, म्हणजे त्यांना ते पसंत नव्हतं पडलं, त्यामुळे श्रीपती भूपती घडलं. सो मी ते क्रेडिट त्यांनाही देतो, प्रतीकदादांना. आणि तीच टीम याच्यात होती राज्याभिषेक समितीतर्फे. तर मग प्रतीकदादा, मी, देवदत्त दादा, आम्ही एकत्र बसलो, ते बोलत होतो.